गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री हरिविजय अध्याय 23. रुक्मिणी स्वयंवर. श्री गणेशाय नमः. जय जय जगद्वंद्या वेदसारा अखिल अद्वया विश्वांबरा करुणा सिंधू परमोदरा या वेंद्रा जगद्गुरु कर्पदहन हृदय रत्ना चतुरास्त जनका मनरंजना अपार माया श्रमलोचना निरंजना निर्विकारा तू दानव कावनेश्वर वैश्वानरा की स्वाधु हृदयान्विद भ्रमरा की अज्ञान तमनाशक मित्रा की आनंद क्षेत्रपी केले जय. संसार मद मंद मुगेंद्र भक्त मन चकोर सुधारंद दुःख पर्वत भंजन वज्राधर यादव कुळे अवतरला. देवादिदेव आत्मा रामा अनंत ब्रह्मांड फलांतिक द्रुमा परात्पर आजित अनामा मेघ श्यामा सगुण तू असो 22 अध्याय कथन भस्म करुणी काल यवन जरासंधाची त्रासवून आला जगत जीवन द्वारकेसे. तो विदर्भ देशीच्या राजा भीमक सुशील सुभाग्य सात्विक जैसा उडण्या माझी मृगांक की शानिक सूरमंडळी की धनाढ्या माझे कुबेर की अंडा माझे दिगेंद्र जैसा तैसा भीमक नृपवर जगता खाली विख्यात पै की हे भगत गेचे ते लोट की निश्चय रत्नाचे मुकुट की सत्ववैरगीचा सोबट की दिव्य हरिप्रकटला की विश्वविवेक भूमीचे निधान की दया कांशी केवळ घन की आनंद नंदवन पक्व फळते तिचे ऐसा तो नृपनाथ तैसेच रुक्मी नामे श्रेष्ठ सुत त्याहुने डाक्टा रुक्मी रथ रुक्मी बाहू तिसरा पै रुक्मी केशी रुक्मी माळी 6वी झाली रुक्मिणी वेळी स्वरूप सुंदर बेल्लाळी ज्ञान कला हरिचिते ते मूळपीठ नायिका माया तिने निर्मिले देवत्रया इच्छा मात्रे महत्कार्या घडी मोडी ब्रह्मांडे आदी अनंत शक्ती स्वामिनी जी आदी पुरुषाची मूळ सुरू ध्वनी महामाया प्रणव रूपिणी भीमक उदरी अवतरली अनंत ब्रह्मांडाची माळ घेऊन जप करी वेल्हाळ जगडंबर मांडुनी खेळ सवेची लपवीक्षणार्धाते वरीची मित्र दे चंद्रदेव राणा की अज्ञान बाळे तिचे जाना पहुडून या प्रपंच पाळना विषय खेळणे जरी बांधे डोळे उघडून या स्वरूपाचे पाहू नेंदे याशी नावडे उत्पत्ती स्थिती प्रलया कोडी करवी हा त्या हाती त्याची या स्वस्वरूपावरून करावे कोटी कर्पण दर्प सांडणी ते त्रैलोक्य खानी अवतरली तप्त सुवर्ण जैसे सुरंग तैसे रुक्मिणीचे दिव्यांग आकर्ण नेत्र सुवर्ण चांगम मुख मृगांक कोणवर्णी दंत तेज जिकडे झळकत पाषाण ते पद्मराग होत सहज बोलता मंदिरात प्रकाश होत दंत तेजे जगन्माता बोले जे क्षणी वाटे विखुरती रत्नखानी जिची या स्वरूपावरुणी ब्रह्मांडी ओवाळे जे अंगीच्या सुवासे करुणी गेल्या दसदिशा भरुणी पाये ठेवी जेथे रुक्मिणी वसंत फुलुनी तेथे लोळे महातेज गळुनी देखे ओतिले कर्णकांची कटके नेत्रोत्पलते अतिसुरखे अंजन झळके सोगियाचे मुक्त घोष तळपती काने कोटी मृगांग उणे वदनी भगने झळकती सुनील गगनी मुक्तशाळी शिरित्वैवी सोडूनी तीव्रता सकळ वाटे मित्र झाले सुशकळ शिलत्वते सोंडुनी समूळ मृगांग शिर विलसे पै कस्तुरी मळवट विलसे भाळी नासिका दिव्य मोतके झळाली शुभ्र वस्त्र मुक्त लंग काचोळी एकावळी डोलित बहुभूषणे रत्न जरित वज्रमुंडित ते का हस्त दशांगोली मुद्रिका झळकत अवतार स्वरूप हरीच्या चरणी रूपरे ऋणजुनती चालता धन्यवाद झाले जन्मनी क्षती विसहज विलोकी जे जिकडे शेती तत्काळ होती सज्ञान जिची कृपा कटाक्षे देख इंद्रपदी बैसला रंग पर्वत उचली ते मशक अपंगापाते ती जयेची या असो ऐशी ते रुक्मिणी भीमकराच्या अंगी घेऊनी बसलासे सभास्थानी सकळ रूपांनी वेष्टली जो कीर्तनाभिमुख ब्राह्मण जो 64 योग कला प्रवीण जो करिता ते पृथ्वी पर्यटन भीमक सभेशी पातला रायत्व द्वेय समानोने बैसबला ते उत्तमासने तो मने द्वेज कोणा लागुने येणे जाहले अकस्मात ब्राह्मण मने धरणीपती म्या पृथ्वी पाहिले तृपती सहज आलो द्वारावरती ते श्रीपती देखिला ब्राह्मण वर्णित श्रीकृष्ण ध्यान रूपासहित ऐकती सकल जन परी भीमक तेथे सावधान करी श्रवण सप्रेमे ज्याचे या चरण पंकज केशरी श्राब्दतनया झाले भ्रमरी तेथून या जन्मली जननी कुमारी जे का तारी सकल जेवा आरुण संध्याराग बालार्क त्याचे काढले रंग सकलिक तळवे राखेले ते सुरेख श्रीरंग वाटते सक शरीर कार्व्यातून मृगांगे चरणी सुरवडली निज सुखे व्यापवनी या पद ओळंगी नखे दशादा होऊनी राहिला पायी जे हरीच्या दिशे ध्वज तरी चरण लक्षण हेचे सहज भक्त तारावया सहज उदित असे सर्वदा शरण येतानेच भक्त त्याचे फेडावया पाप पर्वत वज्रपायी लखलखित वैकुंठनाथे धरियले पायी झळके जे पद्म तेथे वसे सप्रेम आणि का प्राप्त नाही परम तप आचारती ऐश्वर्यमध्ये मस्त वारण विद्यामध्ये गर्भित पूर्ण त्याच्या आकर्षवया लागून अंकुशपायी झळकत असे साधकाशी ऊर्ध्वरेखा तत्वता ऊर्ध्व गच्छन्ति मने स्वस्वस्थता पायी देऊन या मुक्तीची या माथा ब्रह्मानंदी ऐक्य झाल
हरिपद द्यावे दिव्य प्रयांग, तळवे आरक्त ब्रह्मकन्या सुरंग, मांड्या गरुडीय पाचोचा कोंब चांग, तेथे कन्या सुरवडली परी नृपरे वाजती गजरी, तेथे सुखावली जानू मात्रे, वाकीवरी रत्न जडती कुसमरे, तपस्वी मिराळ पतेची पै, घोटे घोटे शोभती वर्तुळ, जैसे यंत्रिकांतले इंद्रनिळ, पोटरिया सुनीळ सुडाळ, जेवे निराळ गर्भ काढियले, सहस्त्र चपलांचा एकसार, पिळून रंगविला पितांबर, दुजा पांघरावया सुंदर, मुक्त लगपदर द्याचे, कटी मेखला विरजमान, वरी रत्ने जैशी चंडी किरण, सकल तीव्रता टाकून हरी जगनी सुखावले, जैशी वेदांताची श्रुती स्पष्ट, तैसे ऋणझंती शूद्र घंटा, हृदयी कौस्तुभ सतेज मोठा, मध्यान्नीचा सूर्य जेवी, त्रिवळी नाभी वर्तुळ, तेने जन्मेला ते चतुराक्र बाळ, विशाळ हरीचे वक्षस्थळ, भक्त प्रेमळ पाहती तेथे, वैजंती डोलते गळा, परी ते लागली ते चरण कमळा, हरिपद प्रताप आगळा, तेची सोहळा भोगवित, कवी आणि गुरु दोघे येऊनी, कुंडली लागले हरिकरणी, ते कानी निशामणी आणि दिनमणी, पुसती कानी विचार, परम उदार वेल्हाळ मुख, कपाळी मृगदलांचा टिळक, मधुमासांशी सतेज अर्क, तैसा मुकुट झळकत असे, बेरंगाचे ऐसे विधार, दंतपंक्ती सुरेख सुंदर, ओळीने बसले रोहिणीवर, तैसे तेज झळकत असे, ऐसे तैसेच श्रीहरीचे दंत, बोलता ब्रह्मांड उजळत, वदनावरून कोटी रतिकांत, ओवाळूने टाकावे निळा वर्णाचे शुडादंड, तैसेचे चारी हस्ते प्रचंड, हस्तकटके आणि सुघड, यंत्राकार मुद्रिका, दंडी कीर्ती वर्धने झळकती, तेथे प्रताप करणे तळपती, शंख चक्रादी आयुधे विराजती, कोण मूर्ती वर्णावे त्या, श्यामालंगीची ती उटी सुंदर, वाटे भेटू आला कर्पूर गौर, चंदन रूपे ते सत्वर, हारी अंगी मिसळला, की इंद्रनळाच्या मूर्तीवरती आवरण घातले काश्मीरीची, की मित्रकन्येच्या जानूवरती, की निर्मळ अंबर शशिप्रभा, घनश्याम कोमालंग, तैसाचे चंदन जैसे सुरंग, पूर्ण ब्रह्मानंद श्रीरंग, अक्षय अभय मूर्तीचे, करणी भरला ते जावादी विशेष, अंगीचा तो दिव्य सुवास, सप्तभरणाचा आसपास, भेदून जाय पलीकडे, ऐसे द्विजाची वर्णिता हरिकथन, हृदय ठसबला जगन्मोहन, भीमकी सद्गतीत होऊन मूर्छा येऊन पडली, नयनी सुटल्या ते विप्लंजधारा, अंग कापतसे थराथरा, उपमाता धाणविली सत्वरा, हृदयी धरली रुक्मिणी, एक म्हणती बाधा झाली, एक म्हणती भूते घेरली, परिमद्भूते ते व्यापली, ते समजले राया ते, ऐकता से कृष्ण ध्यान, भीमकी पडली मूर्छा येऊन, आता ते हे करावे कृष्णार्पण, म्हणे दृढ केला, राजा संगे शुद्धमतीशी, रुक्मिणी द्यावी श्रीपती ती, एरी हरिले परमचित्ती, तेचे म्हणे हेची मजा आवडे, तव रुक्मिया परम कृष्णद्वेषी, आर्त वर्तमान ते कळाले त्याशी, ब्राह्मण बोलविले गणक जोशी, एकांती रुक्मिणीने म्हणे घटी तीर्थ कृष्ण याशी, घडत नाही सांगा राजयाशी, रुक्मिणी द्यावी शिशुपालासी, ऐक्योभयंतशी दृढासे, राया देखत सभे भीतरी, रुक्मी कृष्णाची निंदा करी, म्हणे पुरुषार्थाचे वीर पृथ्वीवरी, धुंडोनी बरा काढिला, महाकटपै गोरकचार, गोकुळ चढविला समग्र, त्रिभुवना माझी ऐसा भार, धुंडोनियान सापडे, चोरी केली गोकुळे, म्हणून गवळणी बांधली उकळे, काली आघासूर किरडे मारले, म्हणून पुरुषार्थी मिरवित, वारुळा ऐसा गोवर्धन, उचलून बलिष्ठ झाला कृष्ण, केशी तट्टू मारून, पुरुषार्थ मनवी आपणा, अग्निस्तंभ ते का कटपका कळा, त्या लागे ते बनवई मुखा गिळला, कपटेची कंस मारला परिवारा समवेत, काळ यवनाचे थोर, तेने घेतला गिरकिंदर, विचुकंदावरे टाकून पितांबर, आपण पुढे पळाला, कपटे मारला काल यवन, भेने भासविले ते द्वारका पट्टन, जरा संबंध कपटे करून 17 वेळा जिंकिले, नाही सिंहासन छत्र, भंडार नाही अनुमात्र, नामरूप ना गोत्र, कैसेनी थोर कृष्ण हा, हिंडे भक्ताचे दारोदार, कीर्तन माझे नाचे निर्भर, रुक्मिणी शाईसा होई जेवर, तीही जीतसे आम्ही मेलो, बाळपणी पुतना शोषली, आरंभीची स्त्री हत्या केली, ऐश्यावरी रुक्मिणी वेल्हाळी, तरी जातचे आम्ही मेलो, भक्षोनी या मातुलाचे अन्न, तैशेचे मारले कपटे करून, त्याचे रुक्मिणीशी घडेल लग्न, तरी जिथे आम्ही मेलो, जरी रुक्मिणी कृष्णाशी लागे लग्न, तरी माझे शमयो टाकू बोडून, हाक फोडून क्रोध करून, लावीन लग्न शिशुपालाशे, कृष्णदेशी परमचांडाळ, चालले त्याने निराळाचे बळ, नगर शृंगारले सकल, लग्न तत्कारिक धरले, दमघोषियाच्या नगरा, मूळ पाठवी रुक्मिणी सत्वरा, ती वार्ता रुक्मिणीच्या कर्णद्वारा, ती मुखे प्रवेशली, वार्ता ऐकताची सखळ, हृदयी दचकली वेल्हाळ, नैनी माहे अश्रुजाळ, मुख कमळ कोमलिये, हृदयी धडकले चित्ताग्न, नाठवे अग्न उदक शयन अन्न,
मने मायेशी सांगावे वर्तमान तरी हरिप्राप्ती विन नव्हे तेचिनी कोण जाऊनी आता सत्वराणील वैकुंठनाथा तो सुदेव ब्राह्मण तत्वता मंदिरासी पातला परमसात्विक ब्राह्मण रुक्मिणी धरे त्याचे चरण मने श्रीकृष्ण येईल येशील घेऊन तरी मी उत्तीर्ण नव्हे तू ते नयनी वाती अश्रुधारा जे जगन्माया आदी इंदरा ते काकुळते ये द्विजवरा जागी त्वरता द्वारकेशी बाहेर कळोने द्विमात यमुने माझी कृमिले पंथ गौदन पावला आदित्य कृष्णनाथ आणि जे जो का स्वयं जात हृदयीचे ध्यान दशशत वतन तनुशयन जो यो इंदू भगिनीच्या प्राणजीवन दंती भजन आदित्य जो पुष्कर वर्ण चारुगात्र जो 24चा शेवटील मंत्र जो का मित्र तयातिरीचा सरोज नेत्र क्रीडीला तो आनिका ज्याचे अंतकरण पीतवर्ण इंद्राबंधू ज्याचे मन चतुरास्य ज्याचे बुद्धी पुरड त्याचे घे जे येई का ही मनगरात ते अहंकार अखंडाल दैवद्याचा कार मित्र ज्याचे दिव्य नेत्र तो सत्वर आनिका मग तो दिव्य नाम सुदेव तो मने घेऊन येतो वासुदेव परी तुझे ते लिखित पत्र भाव समागमे देहिका जे का शृंगार कार सागर मलिका जो श्लाब्दाची तनयतलिका भीमक राजा हा वृक्षनिका त्यावरी कृपा पसरली मग घेतले हटकस पात्र पुढे धरले ते शुद्ध सात्विक पत्र लेखिनी घेऊन या विचित्र सप्त श्लोक लिहिले ते तेव्हा पत्र गुंडाळून या झडकरी द्विजा हाते देऊन चरण हाते जरी घेऊन येशील कासारी तरीच संसारी सार्थक करुण मन वेगाचा रहवेर त्यावर बैसुनी धाबे द्विजवर मित्र उगता द्वारकापूर जवळी केले वेगेस्वी द्वारके बाह्य प्रवेशिवन वक्षभेदित गेले गगन वारसमनीचे किरण माझे दिसती हिंडता त्या माझे कस्तुरी मृगचरती कोकिळा पंचमस्वर आळती पक्षी कृष्ण नामे गर्जती हंस खेळती स्वानंदे रहाट पाट शीतळ उदक जातक बाधक चक्रवाक शिखी किर सुखे शब्द सुरेख कृष्ण नामे करता ते मृळे नीळ शीतळ येत परमते अतिमंजुळ कृष्णागर मयागर परमळ देवादार वृक्ष तेथे नारळी खजुरी अशोक पोकळी वट पारिजातक अंजीर मातुलिंग सुरेख वृक्ष पंचक विराजती शेषवेली प्रबालवेली स्वरूप स्थळी ते द्राक्ष मंडप फणीस डाळिंबामुप सरदा फळभारे डोलते मुनी सदैव करती तप गंधर्वाचे असुर अलाप जेथे वसे ते परब्रह्मचिद स्वरूप ते वनी वर्णावे कोणाशी वर्णावे जे समुद्र संभव नगर उपजे एका देवराजपूर कमलोद्भवाचा ते कर तेथे लागले नगर रचिता आदि व्याधी मृत्यू दारिद्र द्वारकेत नाही अनुमात्र पूर्ण कीर्तन विचित्र अग्निहोत्री द्विजा घरी त्या मीमांसा संख्याशास्त्र पातंजल व्याकरण वेदांत ध्यानी अद्भुत गृही होता ते शतखनी दामोदरी बहुत जाता आखडले मित्र रथ अवतार मूर्ती चित्रासहित गोपपुरा घाडियली गरुड पासूचे कीर घरोघरी बोलती सुकुमार नीळ रणाचे मरुयो भिदी धावती निळाचे ते गेले गज मुखी हिरांचे शोभती द्विज सुवर्ण कमळ सुवाज सतेज रुंजती भ्रमर निळाचे टाळ मृदंग विने हाते लेणे लावतील वाजविते चित्रे गाती नाचती विरहीचे निमित्त पे घरोघरी रामायण भारत चित्रमूर्ती रत्नखडित शक्तिछत्रे समस्तत आगसूर झंझे रेखती आळोवाळी सुंदर घरी गृही गोरी विचित्र गोपुरे असो ब्राह्मण पावले त्वरे जेथे यावेंद्र बैसला दृष्टी देखताचे ब्राह्मण आसन सोडून पीत बसलं द्विजाशी करुणी नमन निजासनी बैसविला षोडशोपचारे पूजा करुणी संतोषला ब्राह्मण मग एकांत ग्रही दोघे जण जाऊन या बैसले हरी म्हणे विप्रोत्तमा आजी कृतार्थ केले अम्मा कोणाकडून या ग्रामा येणे झाले स्वामीशी देखून या मनमोहन कार्य आठव विसरे ब्राह्मण म्हणे पद्माक्षीचे पत्र काढून पद्मने हे हाती देत म्हणे विदर्भ कन्या का तिने दिदली पत्रिका त्या वाचूनही यदुनायका तेन परी अनिका सर्वता या ब्रह्मांड मंडपा माझारी ऐशी तुझी नाही सुंदरी जे अनन्य शरण तुझ मुरारी वाचता पत्रिका कळेल मग सुवर्णाक्षरपत्र चांगले कमलाक्षपत्राचे उकिलेले अक्षर सुंदर मिरविले जयवे भगने पुष्करी सप्तश्लोकी लिहिले पत्र ते ऐकता उद्धरती सप्तगात्र स्वये वाचे ते स्वर मित्र तेची साचार ऐकिजे.